सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 यंदा विक्रोळीमध्ये घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांवर नितांत प्रेम करणारा शिवप्रेमी विक्रोळीकर म्हणून मी प्राध्यापक गोविंद तुकाराम हळदणकर या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करतो. डिजिटल मुंबई वार्ता या चॅनेलतर्फे या स्पर्धेचं आयोजन सहिष्णुता शरद कांबळे या करणार आहेत. ही स्पर्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये असेल. या सर्व मंडळाची विशेषतः विक्रोळीमधील जे गणेशोत्सव मंडळ आपण बघतो त्या मंडळाचं नियोजन हे अतिशय उत्कृष्टपणे या मंडळाने केलेलं असतं. या मंडळातले कार्यकर्ते रात्रंदिवस गणेशोत्सवाच्या वेळी आणि त्याच्या आधी आणि त्यानंतर मेहनत करताना दिसतात. गणेशोत्सव मंडळ ही अनेक वर्ष आज आपले उत्सव करीत आहेत आणि त्यांच्यामधील आपापसातलं सहकार्य हे आपल्याला पाहायला मिळतं. अनेक सामाजिक कार्यक्रम या मंडळाने राबवलेले असतात. आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आपण कुठलीही जाहीर कुठलंही दान केल्याचं दाखवत नाही किंवा कुठलीही मेहनत केल्याचं कुठलीही कोणाला मदत केल्याचं आपण दाखवत नाही. परंतु या मंडळांचं आपापसामध्ये सहकार्य तर असतंच. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये ही मंडळं अप्रत्यक्षरित्या भाग घेत असतात. यापुढे देखील या मंडळांचं कार्य अशाच प्रकारे सुरू राहील अशी मी आशा व्यक्त करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शारीरिकरित्या दुर्बल व्यक्ती, वयस्कर गृहस्थ यांच्यासाठी एक दर्शनासाठी एक वेगळा मार्ग असावा. त्याचप्रमाणे अग्निसुरक्षा या विषयावर आपण जास्तीत जास्त लक्ष वेधायला हवं. अग्निसुरक्षा म्हटलं की आपल्याकडे नेहमी प्रश्न पडतो की हा अतिशय महागड अशी बाब आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण दुर्लक्ष करतो. परंतु अग्निसुरक्षा, फायर सेफ्टी हा एक महत्त्वाचा विषय आहे जो सर्व मंडळांनी लक्षात घेण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. कमीत कमी आपल्या मंडळामध्ये जे अतिशय अशी एज्युकेटेड MBA झालेले वगैरे व्यक्ती असतील अशा व्यक्तींना जर मंडळामध्ये आपल्याला समावेश करून घ्यायचा असेल, मंडळाच्या कार्यामध्ये जर त्यांनी हातभार लावा अशी आपली इच्छा असेल तर नक्कीच असे काही उपक्रम ज्यामध्ये बुद्धीला वाव असतो, अशा उदाहरणार्थ की फायर सेफ्टी या विषयावर आपल्याला जर काम करायचं असेल किंवा इतर काही सामाजिक विषयांवर कार्य असेल तर या व्यक्तींच्या मार्फत आपण काही चर्चासत्र ही आयोजित केली पाहिजेत. यांना चर्चेला बोलवलं पाहिजे तर हे व्यक्ती मंडळाच्या मध्ये सहभागी होतील. त्याचप्रमाणे यावेळी जर आपण बघितलं तर सोशल मीडियाचे प्रत्येकाने फेसबुक पेज बनवलेले आहेत. हे फेसबुक पेज अपडेट व्हावे. सोशल मीडियाचा जास्तीत जास्त उत्कृष्ट वापर करण्यासाठी आपली जी तरुण मंडळी आहेत यांना प्रोत्साहित करायला हवं. त्याचप्रमाणे शिवरायांच्या आरतीचा समावेश अनेक आरत्यांमध्ये जर आपण केला तर एक वेगळा उत्साह यावेळी निर्माण होईल. यावेळी आपल्याला माहिती असेल की युनेस्को मार्फत जे 12 जे किल्ले निवडले गेलेले आहेत आणि त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा आणि त्यामुळे शिवरायांची आरती जर यावेळी आपण आयोजित केली तर एक वेगळा उत्साह आपल्याला बघायला मिळेल. आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि आपण नक्कीच यावेळी अतिशय उत्साहाने नवीन काहीतरी रचनात्मक कार्य आपल्या गणेशोत्सवाच्या मार्फत कराल अशी मी आपणास आशा व्यक्त करतो. जय हिंद.